विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विज्ञान आणि तंत्रज्ञान या 7व्या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये आपण भारतीय अणुऊर्जा आयोग, जड पाण्याचे कारखाने, अप्सरा अणुभट्टी, हेवी वॉटर प्रोजेक्ट्स अर्थात हेवी वॉटर बोर्ड, ध्रुव अणुभट्टी, NPCIL आणि अणु चाचण्या 1974 ची पहिली अणु चाचणी आणि 1998 मध्ये पुन्हा दुसरी अणु चाचणी पोखरणमध्ये घेतली। या संदर्भातलं भारताने वापरलेलं तंत्रज्ञान जगातील इतर देशांनी जेव्हा या अणु विकासाच्या कार्यक्रमामध्ये भारताला तंत्रज्ञान पुरविण्यास नकार दिला तेव्हा भारतीय शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत घेऊन स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्या अनुषंगाने अणुशक्तीचा विधायक वापर करण्यासाठी भारताने अत्यंत कटिबद्धतेने या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतलेली आहे। हे आपण पहिल्या भागामध्ये बघितलं। या प्रकरणाच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम, अवकाश संशोधन आणि अवकाश संशोधनासाठी भारत सरकारने स्थापन केलेली भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जे आपण इस्रो नावाने संबोधतो, त्याचबरोबर संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे आपण DRDO या नावाने संबोधतो, आणि दूरसंचार, दळणवळण, शिक्षण या क्षेत्रामध्ये इनसॅट या उपग्रहाने मोठी मदत केलेली आहे। या उपग्रहाचं कार्यान्वयन विकसित करण्यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान इंडियन नॅशनल सॅटेलाइट अर्थात इनसॅट याविषयी आपण विस्ताराने माहिती या दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमासाठी जगातील क्षेपणास्त्र विकासाचं तंत्रज्ञान असलेल्या देशांनी भारताला तंत्रज्ञानाची विषयक मदत देण्यास किंवा सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी हे आव्हान स्वीकारून क्षेपणास्त्र विकासाचं तंत्रज्ञान स्वतः विकसित केलं। यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा केली, जीवापाड मेहनत घेतली। इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम अर्थात IGMDP अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम राबविण्यात आला। यामध्ये भारत सरकार, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात DRDO आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीज बोर्ड, भारत सरकारचाच हा स्वतंत्र विभाग आहे, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ऑर्डिनन्स फॅक्टरीज बोर्ड, या तीन संस्था भारत सरकार, DRDO आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीज बोर्ड या तिघांच्या संयुक्त विद्यमाने IGMDP प्रकल्प राबविण्यात आला होता। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे IGMDP प्रकल्पाचे प्रमुख होते। DRDOच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून DRDOने हा कार्यक्रम करण्याची पूर्ण मुभा आणि अधिकार डॉक्टर कलाम यांच्याकडे होते। डॉक्टर कलामांनी या कार्यक्रमामध्ये शेकडो शास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या गटांची नेमणूक करून या संशोधनाचं काम अत्यंत नेटकेपणाने अल्पावधीमध्ये हे तंत्रज्ञान विकसित करण्याचं अवघड कार्य यशस्वीपणे करून दाखविलं। आज भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय संरक्षण दलांना, तिन्ही दलांना, भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांना या क्षेपणास्त्रांचा फार मोठा उपयोग होत आहे। जेव्हा शत्रू भारत
भारतीय सीमांमध्ये इन्फिल्ट्रेशन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तिन्ही दले, भारतीय सैन्याची तिन्ही दले या क्षेपणास्त्रांचा अचूकपणे वापर करून शत्रूला प्रतिकार करून त्यांना सीमेबाहेर रोखण्याचं काम करतात. यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक म्हणून संबोधतो आणि ते सार्थ आहे. त्याचबरोबर त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया हे देखील नामाभिमान प्राप्त झालेलं आहे त्यांच्या या कार्यामुळे. तर आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली विविध क्षेपणास्त्रे याबद्दल अधिक माहिती मिळवूया. पृथ्वी 1 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र भारतीय भूदलाकडे, इंडियन आर्मीकडे सोपविण्यात आलेलं आहे. त्यानंतर पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र भारतीय वायुदलाकडे देण्यात आलेलं आहे आणि पृथ्वी 3 हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाकडे, इंडियन नेव्ही कडे सोपविण्यात आलेलं आहे. पृथ्वी या क्षेपणास्त्राची, पृथ्वी 1, 2, 3 या क्षेपणास्त्राची क्षमता किती आहे? ती 500 ते 1000 किलोग्राम विस्फोटके एक्सप्लोजिव्ह वाहून नेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. कमीत कमी 500 आणि कमाल 1000 किलोग्राम एक्सप्लोजिव्ह ते कॅरी करतं, वाहून नेतं. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल द्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला, रेंज बघा त्याची किती आहे, 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंत ही एवढी विस्फोटकं ते वाहून नेतं आणि अचूक लक्ष्याचा वेध घेतं. अगदी काल पाकिस्तानने गोळीबार केला भारतीय सीमेवरती, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, तेव्हा पाकिस्तानच्या एका बंकरवरती अचूकपणे भारतीय सैन्याने क्षेपणास्त्र डागलं. ते पृथ्वी 1 होतं, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं, आणि संपूर्ण बंकर त्या पर्वताच्या उंच भागावरती टॉपवरती असलेला पाकिस्तानचा बंकर पूर्णपणे उद्ध्वस्त करून दिला त्या क्षेपणास्त्राने. ही कालचीच घटना आहे, दिवाळीचा दिवस कालचा, आणि काल ही घटना घडलेली आपण टीव्हीवरती बातम्यांमध्ये पाहिली असेल. तेव्हा या क्षेपणास्त्रांनी भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी, शेकडो पटींनी वाढवलेली आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याचं सर्व श्रेय DRDOला जातं, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या टीमला जातं. पृथ्वी क्षेपणास्त्राच्या विकासानंतर अग्नी हे आणखी एक क्षेपणास्त्र निर्माण करण्यात आलेलं आहे DRDOच्या माध्यमातून. चीन व पाकिस्तानला लागून असलेल्या आपल्या ज्या सीमा आहेत या सुरक्षित राहाव्या म्हणून अग्नी 1 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या अग्नी 1 क्षेपणास्त्राचा जो पल्ला, त्याची रेंज जी आहे ती 700 किलोमीटर लांबीपर्यंत आहे. 700 किलोमीटर दूरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता अग्नी या क्षेपणास्त्रामध्ये आहे. आणि अग्नी 1च्या चाचणीनंतर आणि त्याच्या कार्यान्वयन झाल्यानंतर अग्नी 2 आणि अग्नी 3 ची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. आता ही क्षेपणास्त्रे भारतीय सैन्य दलांकडे वापरासाठी आहेत. आकाश हे जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचा पल्ला, लक्ष्यवेध करण्याचा पल्ला जो आहे 30 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध ते घेऊ शकतं. 30 किलोमीटर हा आकाश या क्षेपणास्त्राचा पल्ला किंवा त्याची रेंज आहे. 720 किलोग्राम विस्फोटके म्हणजे एक्सप्लोजिव्ह स्वनातीत म्हणजे सुपरसोनिक वेगाने, म्हणजे ध्वनीच्या वेगाने, इतक्या प्रचंड वेगाने वाहून नेण्याची क्षमता या आकाश क्षेपणास्त्राची आहे. त्यानंतर आणखी एक पृथ्वी, अग्नी आणि आकाश या व्यतिरिक्त नाग हे आणखी एक क्षेपणास्त्र DRDOने विकसित केलेलं आहे. फायर अँड फ्रिगेट स्वरूपाचं हे क्षेपणास्त्र आहे. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी नाग या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो. मित्रांनो, या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमुळे भारतीय सैन्य दल, तिन्ही सैन्य दले ही लष्करी दृष्ट्या सुरक्षित झालेली आहेत.
क्षेपणास्त्र विकासातलं तंत्रज्ञान, त्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी घेतलेली मेहनत, त्यांचं परिश्रमपूर्वक संशोधन याबद्दल देश त्यांचा सदैव ऋणी आहे. मित्रांनो, भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आणि त्या अंतर्गत भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग ही क्षेपणास्त्रे याबद्दल आपण माहिती घेतली. आता अवकाश संशोधन, भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, आपण त्याला संक्षिप्त रूपामध्ये इस्रो म्हणून संबोधतो. या संस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आली भारत सरकारच्या वतीने आणि या संस्थेचं मुख्यालय कर्नाटकमध्ये बेंगळुरू या ठिकाणी आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या माध्यमातून अवकाश शास्त्रज्ञांनी फार मोठी झेप घेतलेली आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दलची माहिती आपण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकताच बघितलं भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. पण तत्पूर्वी त्याच्या आधी कोणत्या प्रकारचं संशोधन झालं होतं, तर त्याआधी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने 1961 मध्ये पहिल्या संशोधक अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आणि ते कुठून केलं होतं, तर थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर थुंबा हे ठिकाण केरळमध्ये आहे. इथून नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने पहिल्या संशोधक अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. रोहिणी 75 हा अग्निबाण स्वदेशी बनावटीचा अग्निबाण आणि या रोहिणी 75 या अग्निबाणाचं प्रक्षेपण केरळमधील थुंबा येथून 1969 मध्ये करण्यात आलं, यशस्वी प्रक्षेपण. तर अशा रीतीने अग्निबाण विकासाच्या तंत्रज्ञानामध्ये भारताने मोठी झेप घेतली. रोहिणी 75च्या यशस्वी प्रक्षेपणानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे आर्यभट्ट. हा पहिला भारतीय उपग्रह सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने त्याचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आणि आर्यभट्ट अंतरिक्षामध्ये सोडण्यात आला. अंतराळात याचा परिणाम काय झाला, याचा सकारात्मक परिणाम. आर्यभट्ट सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने अंतराळात सोडल्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांना काही गोष्टींमध्ये त्यांचा आत्मविश्वास पराकोटीचा वाढला. त्यात प्रामुख्याने अंतराळात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना, स्ट्रक्चर आणि प्रोडक्शन, निर्मिती देशामध्ये होऊ शकते हे सिद्ध झालं. येस, वी कॅन डिझाइन and we can produce, we can make such satellite to send in the space. हा जो आत्मविश्वास आहे हा भारतीय शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाला. हा पहिला परिणाम. दुसरा, भूकेंद्राकडून उपग्रहाकडे म्हणजे पृथ्वीवरून अंतराळामध्ये उपग्रहापर्यंत आणि पुन्हा उपग्रहाकडून आलेल्या संदेशांचं भूकेंद्रावर ग्रहण करण्यासाठी, रिसिव्हिंग द मेसेजेस फ्रॉम सॅटेलाइट ऑन द अर्थ. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठविणे आणि उपग्रहाकडून आलेल्या संदेशांना रिसीव्ह करणे, ग्रहण करणे, हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी, कार्यान्वयन झाल्यानंतर त्याचे असेसमेंट करण्यासाठी, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकतं, हा आत्मविश्वास देखील भारतीय शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाला. आणि त्यामुळे पुढच्या मोठ्या मोहिमांच्या दृष्टीने भारतीय शास्त्रज्ञांनी तयारी सुरू केली. हेही आपण पाहिलेलं आहे. पाठामध्ये जरी दिलेलं नाही पण या दिलेल्या पाठ्यांशाच्या पलीकडे जाऊन आपण आंतरजालाच्या मदतीने पुढचाही इतिहास अभ्यासू शकतो. यानंतरच्या घटनांचा, आर्यभट्टाच्या नंतरचा, की भारताने मिशन मार्स देखील अवलंबलं आणि या क्षेत्रामध्ये भारत जगातल्या प्रमुख देशांच्या रांगेत गेलेला आहे.
हे आपण पाहिलेलं आहे. अंतर्जालाच्या मदतीने आपण ते बघू शकतो. पुन्हा आपण यापूर्वीच बघितलंय, भारत सरकारने इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली 1969 मध्ये. या संस्थेचं मुख्यालय कर्नाटकमध्ये बेंगळुरू या ठिकाणी आहे. या संस्थेने अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी अवकाश तळ कार्यान्वित केला आणि या अवकाश तळावरून नव्हे इस्रोने भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हा 1979 मध्ये सोव्हिएत युनियनच्या मदतीने प्रक्षेपित केला. या दूरसंवेदन तंत्रज्ञानाचे युजेस ऑफ रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. एक, भूतलावर पाण्याचे साठे शोधणे, खनिजांचे साठे शोधणे, हवामान अंदाज वर्तविणे, भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक व जंगल विषयक छायाचित्रे काढणे आणि समुद्र विज्ञान अर्थात ओशनोग्राफी मध्ये देखील या तंत्रज्ञानाचा, दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा उपयोग समुद्र विज्ञान शास्त्रामध्ये अर्थात ओशनोग्राफी मध्ये देखील उपयोग होतो, हे यावरून सिद्ध झालं. भास्कर 1 च्या प्रक्षेपणानंतर भास्कर 2 हा भारतीय उपग्रह सोव्हिएत युनियन मधून प्रक्षेपित करण्यात आला 1981 मध्ये. यानंतर इस्रोने, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पूर्णतः भारतात बनविलेला, संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून पूर्णतः भारतात बनविलेला भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह, कोणत्याही अन्य देशाची मदत या उपग्रहामध्ये मिळालेली नाही किंवा घेतलेली नाही, भारतीय शास्त्रज्ञांनी इस्रोच्या माध्यमातून पूर्णतः भारतात बनविलेला पहिला दूरसंचार उपग्रह 21 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून अवकाशात प्रक्षेपित केला. या ॲपल उपग्रहामुळे, दूरसंचार उपग्रहामुळे शिक्षण क्षेत्राला देखील मोठी मदत मिळाली. प्रामुख्याने डिस्टंट लर्निंग आणि त्यासाठी व्हर्च्युअल लर्निंग, दूरस्थ अभ्यासक्रमासाठीचं व्हर्च्युअल लर्निंग हे या सॅटेलाइट मार्फत करण्यात आलं. त्याचबरोबर आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरविण्याचा उद्देश देखील ॲपलच्या माध्यमातून सफल झाला. मित्रांनो, ऑगस्ट 1983 मध्ये इनसॅट 1B या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहामुळे, इनसॅट 1B मुळे खालील क्षेत्रात क्रांती घडून आली. दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणीची देशातील 207 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडण्यात आली इनसॅट 1B मुळे. हवामानाचा अंदाज ओळखण्यासाठी मदत झाली आणि अंतरिक्ष विभागाला देखील या उपग्रहामुळे मोठी मदत मिळाली. अशा रीतीने या 5 क्षेत्रामध्ये मोठी क्रांती इनसॅट 1B मुळे घडून आलेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, इनसॅट अर्थात इंडियन सॅटेलाइटचे उपयोग महत्त्वाचे आहेत, समजून घेतले पाहिजेत. जहाजे आणि विमाने यांच्या अपघात प्रसंगी आपत्ग्रस्तांचा शोध आणि बचाव कार्य वेगाने करण्यासाठी इंडियन सॅटेलाइट अर्थात इनसॅटचा उपयोग होतो. हा पहिला अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने. त्यानंतर हवामान पूर्व अंदाज, प्रामुख्याने भारत हा शेतीप्रधान देश आहे आपल्याला माहिती आहे, आणि हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अचूकपणे जर लवकर कळाला तर शेतीतील होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी देखील उपयोग होतो. त्याचप्रमाणे पीक नियोजन करण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. इंडियन सॅटेलाइटमुळे हे शक्य झालेलं आहे. हा दुसरा उपयोग आहे इनसॅटचा. तिसरा उपयोग वादळांचा शोध व मागोवा.
आपल्याला माहिती आहे जसं कृषी क्षेत्र महत्त्वाचं आहे तसं फिशरीज अर्थात फिशिंग हे एक मोठा उद्योग आणि व्यवसाय आहे देशामध्ये. भारत हे एक आशिया खंडातलं सर्वात मोठं द्वीपकल्प मानलं जातं. खंबातच्या आखातापासून तर कोलकात्यापर्यंत भारताचा अर्धा भाग हा तिन्ही बाजूने सागराच्या पाण्याने वेढलेला आहे. पश्चिमेकडे अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर तर पूर्व तटावरती बंगालचा उपसागर. या तिन्ही समुद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती किनारपट्टीवरील लोकांची उपजीविका ही मासेमारीवर अवलंबून असते आणि म्हणून हे मच्छीमार समुद्रामध्ये दूरवर मासेमारीसाठी जात असतात. इन्सर्टच्या माध्यमातून वादळांचा शोध घेऊन त्यांचा मागोवा घेणे, फाइंडिंग द सायक्लोन्स अँड फॉलोइंग देम, त्याचा वेग किती आहे, त्याची दिशा कोणती आहे हे इन्सर्टच्या माध्यमातून कळतं आणि मग ते मच्छीमारांना सांगितलं जातं. त्यामुळे मच्छीमारांना सुरक्षितपणे किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी, सुरक्षितपणे त्यांचं काम करण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. वादळांचा शोध आणि मागोवा, त्यामुळे जीवितहानी, वित्तहानी टाळता येणं शक्य होतं. शैक्षणिक कार्यासाठी शैक्षणिक संस्था इंडियन सॅटेलाइटचा उपयोग करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ग्रामीण वैद्यकीय सेवा केंद्र, शहरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयांशी इन्सर्टद्वारा जोडली गेलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होतो आहे. अशा रीतीने हे इन्सर्टचे उपयोग आपण जाणून घेतले. मित्रांनो, आपण या भागामध्ये आज क्षेपणास्त्र विकास या संदर्भातलं भारतीय तंत्रज्ञान, शास्त्रज्ञांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्याचा सैन्य दलांना झालेला फायदा, त्याचबरोबर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने अवकाश संशोधनाच्या माध्यमातून घडवून आणलेली प्रगती, त्यासाठी अवकाश संशोधन तंत्रज्ञान जे विकसित करण्यात आलेले देशामध्ये ह्या दोन्ही गोष्टी मोठ्या अभिमानास्पद आहे, जे आपण अधिक तपशीलवारपणे आंतरजालाच्या मदतीने देखील समजून घेऊ शकतो. या दुसरा भाग या प्रकरणातला पूर्ण होत आहे. या दुसऱ्या भागावर आधारित गृहपाठ मी आपल्याला देत आहे. हा गृहपाठ व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे, वहीमध्ये लिहायचा. पाठाच्या व्हिडिओच्या आणि पुस्तकातील पाठाच्या मदतीनं उत्तरे शोधून ती वहीत लिहायची आहेत. गृहपाठ प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. DRDO आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीज बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल प्रोग्राम डेव्हलपमेंट प्रकल्पाचे प्रमुख म्हणून टिंबटिंबे यांनी काम पाहिले. 2. इसवी सन 1988 मध्ये भारताने टिंबटिंबे या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 3. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून टिंबटिंबे यांना संबोधले जाते. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी टिंबटिंबे हे क्षेपणास्त्र वापरले जाते. आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मुख्यालय टिंबटिंबे येथे आहे. प्रश्न क्रमांक 2, चुकीची जोडी ओळखून लिहा. संपूर्णतः भारतात बनविलेला उपग्रह ॲपल पृथ्वी 3 हे क्षेपणास्त्र भारतीय भूदलाकडे स्वनातीत अर्थात सुपरसॉनिक वेगाने विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र आकाश, श्रीहरिकोटा उपग्रह प्रक्षेपण अवकाशतळ, केरळ. तिसरा प्रश्न, संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. इन्सॅट बी या क्षेत्रातील क्रांती ज्या क्षेत्रात घडून आलेली आहे, इन्सॅट बी ची क्रांती या उपग्रहामुळे, तर ती 4 क्षेत्रे आपल्याला या संकल्पना चित्रामध्ये लिहायची आहेत. आणि शेवटचा चौथा प्रश्न सविस्तर उत्तर लिहायचं आहे. इन्सॅटचे म्हणजे इंडियन सॅटेलाइटचे उपयोग स्पष्ट करा. किमान 4 उपयोग आपण लिहिणं अपेक्षित आहे. अशा रीतीने या प्रकरणाच्या दुसऱ्या भागाच्या व्हिडिओवरती हा गृहपाठ दिलेला आहे, हा आपण व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. धन्यवाद.